तर मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे। 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे सगळ्याच जिल्ह्यात सर्वेक्षणाला वेग आलाय। सांगलीतही सर्वेक्षण सुरू झालंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप मानेनी। महाराष्ट्रामधील मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी जे सर्वेक्षण करण्यात येते त्या सर्वेक्षणाला सांगली जिल्ह्यामध्ये आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। आपण सध्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एका गावामध्ये सध्या आलो आहोत आणि आपण पाहतोय प्रगणक आणि प्रशिक्षक हे या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्वेक्षण केले जाणार आहे त्या घरासमोर आले आहेत आणि माहिती विचारण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। साधारणतः काल दिवसभर जिल्हा प्रशासनानं या सर्वेक्षणाच्या बाबतीतचा आराखडा तयार केला आणि प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्यानंतर आज सकाळपासून मग प्रगणक आणि प्रशिक्षणाच्या या ठिकाणी प्रशिक्षक हे त्या ठिकाणी आराखडा ज्या ठिकाणी दिला गेलाय त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये जाऊन प्रभागामध्ये जाऊन सर्वेक्षण करतायत। या सर्वेक्षणासाठी एक अत्याधुनिक सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आले आणि साधारणतः सकाळी आणि संध्याकाळी साधारण 31 तारखेपर्यंतच हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे अगदी कमी वेळ असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी जाऊन हे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न या कर्मचाऱ्यांना दिला गेलाय आणि त्यामुळे ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे त्या कुटुंबातील सदस्यांनी सकाळी आणि संध्याकाळी घरी थांबावं असं देखील सरकारकडून आवाहन करण्यात आलंय। तर अशा पद्धतीनं जे सर्वेक्षण महाराष्ट्रावर होते त्यातील सांगली जिल्ह्यातील सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, मिरज, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।